तर कुणाल कामराकडून एकनाथ शिंदेंची बदनामी करण्यात आली आणि त्यामुळे त्याला अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी परिणय फुके यांनी केली। तर कुणाल कामरा हा प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत असल्याचं अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलं। तर टीका केली म्हणून तोडफोड करणं हे योग्य नसल्याचं संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी म्हटलंय। काही लोक पिसाळलेले आहेत, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं वातावरण करण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहे। त्याच्या मागे काही राजकीय लोकांचा हात आहे असं माझं म्हणणं आहे। या सर्व लोकांवर कारवाई करायला पाहिजे आणि ज्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती उद्या बिघडवण्याचा प्रयत्न केला अशा सर्व लोकांवर कडक कारवाई होऊन त्यांना बेड्या घातल्या पाहिजे। तरी राजकीय क्षेत्रातील काम करणारे जितकेही पुढारी आहेत त्यांच्या विरोधात या प्रकारचं अनेक वक्तव्य होत असतं। काहीतरी आता या प्रकारचं फॅशन झाली आहे। निश्चितच कामरावरती कडक कारवाई करून त्यांना अटक केलं पाहिजे, त्यांच्यावर कडक कायद्याने कारवाई केली पाहिजे। स्थानिक रिक्षा, चेहरे पे दाढी, याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्या देण्याची काय गरज? 50-60 लोक जातात, हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल जी व्यंगचित्र किंवा सोशल मीडियावर जे येत असतं ते पाहिलंय तुम्ही। रोज मारामारी करायला लागतील आम्हाला, मग रोज करावे लागतील इतक्या घाणेरड्या पद्धतीनं। तेव्हा आम्ही म्हणतो का हे तुम्ही केलं? आम्हाला माहिती आहे तुम्हीच करत असता, तुमचा सोशल मीडिया करत असतो, भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडिया करत असतो, इतका घाणेरड्या पातळीवर करत असतो, वैयक्तिक अगदी चारित्र्य हनन करण्यापर्यंत करत असतो। आम्ही नाही म्हणालो असं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, म्हणा काय म्हणायचं या सगळ्या मध्ये त्यांनी फरक नाही पडत, लोकांना कळतं बरं का, प्रकाश आणि अंधारही कळतो, सत्य आणि असत्यही कळतं।